शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण करतायत माननीय मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत। शिवाजी महाराज की जय। छत्रपति शिवाजी महाराज की जय। छत्रपति शिवाजी महाराज की जय। खानाच्या भेटीसाठी महाराजांनी एक शानदार शामियाना उभारला होता। भेटीसाठी छान उभारीला, नक्षीदार शामियानाला आणि अशा या शामियानात खान डौलत डुलत आला। सय्यद बनल्या त्याच्या संगतीला, शिवबाच्या संगती मोहना। अभिमानी मानला, कट्यारीचा वार त्याने केला, खरखरा आवाज झाला, चिलखत होत अंगाला। पोटामध्ये पिसवा ढकलला, वाघ नखाचा मारा केला, तर्रा तर्रा माझ्या पोटाला, तडा गेला खानाच्या गोताळात। गिरजी
केला, या ठिकाणी ज्यांनी स्वागत गीत सादर केलं, त्या सगळ्या मुलांचं मी खूप खूप अभिनंदन करतो. त्यांच्यासाठी जोराने सगळ्यांनी टाळ्या वाजवाव्या. खास करून इन्फॉर्मेशन आणि पब्लिसिटी डिपार्टमेंट गेली कित्येक वर्ष फर्मागुडीच्या ह्या किल्ल्यावरती छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करतात आणि या उत्साहाच्या कार्यक्रमाला या परिसरामध्ये असलेल्या सगळे हायस्कूल, शाळा, हायर सेकंडरी, कॉलेज हे सगळे पार्टिसिपेट होतात. तुम्हा सर्वांचंही खूप खूप अभिनंदन. त्याचबरोबर फोंडा पत्रकार संघ आणि त्यांची पूर्ण आयोजन समिती या कार्यक्रमाची जबाबदारी आपल्या खांद्यावरती घेतात आणि हा कार्यक्रम खूप यशस्वी पार पाडण्यासाठी सदोदित आम्हाला मदत करतात. त्यांचंही मी खूप खूप अभिनंदन करतो. आपण जसं म्हणतोय की स्वदेश, स्वभाषा, स्वधर्म यासाठी सातत्याने काम करणारे आपले राजे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. आठवावे त्यांचे रूप, आठवावा प्रताप, अशा पद्धतीने आपण छत्रपती शिवाजी महाराजांनी सातत्याने आठवतोय आणि त्यांचं मुद्दामून त्यांची आठवण करावी म्हणून तर आपण शिवजयंती, शिवराज्य अभिषेक हे दिवस सातत्याने आपण मनवतोय. आणि मला खूप अभिमान आहे की माझ्या कार्यकाळामध्ये फक्त शिवजयंती नाही तर शिवराज्य अभिषेक सुद्धा गोव्यामध्ये ऑफिशियल पातळीवरती साजरा केला जातोय. यात आम्हाला सार्थ अभिमान आहे. गोव्यामध्ये आपण खूप मोठ्या प्रमाणामध्ये सगळ्या गावागावामध्ये, सगळ्या तालुक्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचे स्टॅच्यू आहेत, पुतळे आहेत, त्या ठिकाणी मोठ्या उत्साहाने म्हणजे त्या ठिकाणचे स्थानिक राजकारणी असेल किंवा आमच्या स्थानिक लोक असेल, स्थानिक मुलं असेल, खूप मोठ्या उत्साहाने शिवजयंती आणि शिवराज्य अभिषेक साजरा करतात. मला वाटतं मागील 5 वर्षामध्ये ह्या पूर्ण राज्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचे अजूनही पुतळे लोक घालायला लागले. खूप चांगली गोष्ट आहे. पण त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आचरणात आणणे खूप गरजेचं आहे. आपण म्हणतोय की फक्त पुतळा घालून चालणार नाहीये. छत्रपती शिवाजी महाराजांचे खऱ्या अर्थाने विचार आपल्या मनामध्ये आपण रुजवले आणि आपल्या कृतीमधून जर ते आपण दाखवले तरच आपण खरे छत्रपती शिवाजी महाराजांचे भक्त आहोत. खऱ्या अर्थाने आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे पूजन करतो असं मी म्हणेन. म्हणून संपूर्ण गोमंतकामध्ये, गोव्यामध्ये असलेल्या समस्त सगळ्या नागरिकांना मी आव्हान करतोय की आजच्या दिवसापासून परत एकदा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आचरणात आणण्याचे, खास करून आपण ज्या पद्धतीने मुलांना म्हणतोय की त्यांनी त्यांचे विचार आचरणात आणण्याचे प्रयत्न करावे. आजच्या दिवशी माता जिजाऊ यांचं पण मी आठवण करतोय, त्यांना मी नमन करतो. कारण खऱ्या अर्थाने शिवाजी घडवण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते माता जिजाऊंनी केलं आणि त्यांच्यासाठी खरोखरच आपण म्हणतोय की शिवाजी जर झाला असेल तर तो फक्त माता जिजाऊ याच कारणाने झाला. आजही शिवाजी महाराजांचं प्रत्येक म्हणजे आताच त्यांच्या आरमार ह्या विषयावरती आपल्या प्रमुख वक्त्याने म्हणा किंवा गोविंद गावडे यांनी त्यांच्याविषयी सांगितलं. पण त्याने ज्या ज्या गोष्टी त्यावेळी आचरणात आणल्या आणि त्यावेळी राज्य करत असताना ज्या ज्या गोष्टींचा विचार केला, म्हणजे आपण म्हणतोय की विजनरी नजरेतनं छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रत्येक, मग त्यांचा घोडादौड असेल किंवा त्यांचा नेव्ही फोर्स असेल, अशा प्रत्येक गोष्टी आपण म्हणतोय की 350 वर्षापूर्वी म्हणजे 16व्या शतकामध्ये ह्याचा विचारही कोणी करू शकत नसेल तर तो विचार खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराजांनी केला असेल. मग इंग्रज असेल, पोर्तुगीज असेल, डच असेल, फ्रान्स असेल, या सगळ्यांच्या विरोधामध्ये लढण्याची खरी ताकद त्यावेळी आपल्या या पूर्ण हिंदुस्थानामध्ये जर कोणाकडे होती तर ती फक्त आणि फक्त शिवाजी महाराजांकडे होती. त्यांची ती विजनरी लीडरशिप होती. त्याने त्या पद्धतीने प्रत्येक ठिकाणी शिवाजी महाराजांचं कार्य हे फक्त महाराष्ट्रापुरतं मर्यादित नव्हतं तर त्याने गोवा करून कर्नाटक, केरळ आणि टिल पॉंडिचेरीपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांचं कार्य त्यावेळी होतं. तर तुम्ही लक्षात घ्या की गोविंदाने आता सांगत असताना सांगितलं फक्त मोबाईल ही आत्ताची म्हणजे आपली वापरात आणलेली गोष्ट आहे. पण त्यावेळी तारेने संदेश द्यायचा असेल किंवा घोडादौड करून एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जायचं असेल किंवा म्हणजे नौकानयन करून एका राज्यातून दुसऱ्या राज्यामध्ये जायचं असेल, त्याही सगळ्या गोष्टी छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यावेळी केल्या होत्या. त्यांच्या ह्या आरमारपैकी आपण ज्याला म्हणतोय की अष्टकोन छत्रपती शिवाजी महाराजांचं जे चिन्ह आहे ते चिन्ह आजच्या या नेव्हीमध्ये वापरण्याचं काम माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनीही त्याला आदर देत असताना
नेव्हीचं जे आपण आत्ता नवीन कोरलेलं अष्टचिन्ह हे जे आहे ते छत्रपती शिवाजी महाराजांकडनं घेतलेलं आहे. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांना आदर व्यक्त करण्यासाठी त्यांची विजनरी लिडरशिप आजच्याही आपल्या म्हणजे नेव्हीमध्ये म्हणा किंवा आर्मीमध्ये म्हणा यावं म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचा हा विचार सातत्याने सगळ्यामध्ये रुजवण्याचा प्रयत्न हा सदोदित केलेला आहे. आजच्या या दिवशी मी परत एकदा सगळ्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचा मी शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा देतोय आणि सदोदित म्हणेन की छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला जर गोष्टी कुठल्या सांगितल्या असेल तर उत्तम शिक्षण, उत्तम संस्कार, आत्मसंरक्षण, देशप्रेम आणि सामाजिक संवेदना आजही त्या तंतोतंत जुळतात. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या काळी म्हणजे आपल्या मावळ्यांना म्हणा किंवा इतर लोकांना शिक्षण देण्याचा प्रयत्न केला आणि तेही उत्तम शिक्षण देण्यासाठी त्याने त्यावेळी घेतलेले कष्ट आपण विसरू शकत नाही. आपण आजच्या काळामध्ये जर उत्तम शिक्षण म्हणत असेल तर स्किलिंग, रिस्किलिंग आणि अपस्किलिंग याच्यावरती भर देतोय. माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी त्याच विजनरी लिडरशिपच्या खाली आपण 2014मध्ये स्किल मिनिस्ट्री नावाची नवीन मिनिस्ट्री सुरुवात केली. म्हणजे उत्तम शिक्षण देण्यासाठी आजचे तरुण हे प्रावीण्य व्हायला पाहिजे, सगळ्या शिक्षणामध्ये प्रावीण्य व्हायला पाहिजे म्हणून उत्तम शिक्षण पाहिजे. म्हणून न्यू एज्युकेशन पॉलिसी आपल्याला गेल्या 40 वर्षाच्या नंतर जर नवीन एज्युकेशन पॉलिसी आली असेल तर ती ह्या राज्यामध्ये आली, माननीय मोदीजीच्या कार्यकाळामध्ये आली. मला राजकारणाविषयी बोलायचं नाही आहे तरी पण शिवाजी महाराजांनी जी विजनरी लिडरशिप होती, शिक्षणाबद्दलचं त्यांचं मत होतं आणि आजचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजीही त्याच विचाराने, त्याच विजनरी लिडरशिपने, त्याच उत्तम शिक्षणासाठी स्किल एज्युकेशन असेल किंवा न्यू एज्युकेशन पॉलिसी ही मुलामध्ये नेण्याचा प्रयत्न करतात. आपण सातत्याने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संस्कारांच्या वरती बोलतोय. त्याने सगळ्यांना सांगितलं की उत्तम संस्कार, आपल्याला उत्तम संस्कार कसे असेल म्हणजे ज्याला आपण म्हणतोय की पॅरेंटिंग असेल किंवा चाइल्डहूड असेल. आता वेगवेगळ्या पद्धतीने पालकांना पॅरेंटिंग स्किल शिकवावी लागते. आपली मुलं कशी वाढावी यासाठी आपण म्हणतोय की पॅरेंटिंग स्किल म्हणा किंवा नवीन चाइल्डहूड त्याच्यासाठी सोशल मॅनर्स काय असावे. त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यकाळामध्ये हेही त्यांना उत्तम संस्कार देण्यासाठी कार्य केलं जात होतं. आजही त्याची आपल्याला गरज आहे. आपण म्हणतोय की त्यावेळी सुद्धा आत्मसंरक्षणाचे धडे हे सगळ्यांना दिले जात होते. खास करून आपण म्हणतोय की आत्मसंरक्षणाचे धडे हे त्यावेळीच्या महिलांना आणि मुलींनाही दिलं जात होतं आणि त्यामुळं आजच्या आपल्याला आपण स्पेशली ज्याला म्हणतोय की आपल्या शाळेत आणि हायस्कूल किंवा हाय सेकंडरीमध्ये जाणाऱ्या मुलीने आत्मसंरक्षणाचे धडे घ्यावे. त्याने आपण आत्मसंरक्षणासाठी मग जुडो असेल, कराटे असेल या सगळ्या म्हणजे स्वतःचं संरक्षण स्वतः करण्यासाठी आपण तयार पाहिजेत आणि ते आत्मसंरक्षणाचे धडे आपण सगळ्यांनी घ्यावे. छत्रपती शिवाजी महाराजांनी देशप्रेमाबद्दल, गोप्रेमाबद्दल या सगळ्यांसाठी तर सातत्याने ते बोलायचे आणि देशप्रेम हे तर त्यांच्या नसानसामध्ये होतं. आजच्या मुलांना आपण देशप्रेमाबद्दल सांगणं गरजेचं आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांकडून जर काय घ्यायचं असेल तर स्वभाषा, स्वदेश, स्वभाषा आणि देशप्रेम याबद्दल मी सगळ्या मुलांना आवाहन करतोय की आपण स्वतःसाठी सगळेच जगतोय पण स्वतःसाठी जगत असताना या देशासाठी आणि या राज्यासाठी काहीतरी करावं ह्या प्रेरणेने आपण जगावं असं माझं मत आहे. आणि निश्चितच रीते छत्रपती शिवाजी महाराजांना जर आपण पूजनीय म्हणतोय तर त्यांचे विचार आत्मसात करावे, त्यांचे आचार आत्मसात करावे. तर ह्यामध्ये आपण त्यांचे देशप्रेम हा त्यांच्याकडून घेण्यासारखा विचार आहे आणि निश्चितरित्या तो आपण आत्मसात करावा असं मला वाटतंय. आणि